एक महत्त्वपूर्ण स्पर्धा अलिबाग मुरुड तालुक्याचे दमदार आमदार आदरणीय श्री महेंद्र शेठजी दळवी साहेब यांच्या माध्यमातून ही स्पर्धा भरवण्यात येणार आहे दिनांक 4 ते 7 मार्च 2024 रोजी आणि त्या प्लेयर ऑक्शन सुरू होणार आहे। तत्पूर्वी उद्याची शेवटची तारीख असेल फॉर्म रजिस्ट्रेशनची। तरी सर्व इच्छुक प्लेयरला विनंती आहे की आपण 5 तारखेपर्यंत आपले फॉर्म रजिस्ट्रेशन करून घ्यायचे आहे आणि या स्पर्धेचा लाभ घ्यायचा आहे। दमदार आमदार प्रीमियर लीग 2024 आणि पर्व क्रमांक हे पहिला असणार आहेत आणि याचा लाभ आपण इच्छुकांनी नक्कीच घ्यायचा आहे। थँक्यू। माध्यमातून अलिबाग तालुक्यातील मोठी स्पर्धा आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहेत। दिनांक 4 ते 7 मार्च 2024 तारीख लक्षात ठेवा मित्रांनो। दिनांक 4 ते 7 मार्च 2024 येथे दमदार आमदार प्रीमियर लीग 2024 चे आयोजन आहे। प्लेयर ऑक्शन रजिस्ट्रेशन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख उद्याची आहे 5/2/2024। उद्याची तारीख शेवटची असेल 5/2/2024। तरी आपण सर्व इच्छुक प्लेयर जे असतील त्यांनी आपलं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे आणि दमदार आमदार प्रीमियर लीग 2024 मध्ये आपला खेळ करायचा आहे। दरम्यान इथे उपस्थित झालेले जीवन दिगंबर पाटील यांचं खूप स्वागत आपल्या स्पर्धेच्या वतीने आणि थोड्याच वेळात आपल्या इथे सामन्याला सुरू होणार आहे। 5 मिनिटे दिलेत, वेळ झालेला आहे 3 मिनिटे 21 सेकंद। धन्यवाद, आमच्या विनंतीला मान दिलात आणि इथे टायमर स्टॉप होतोय 3 मिनिटं आणि 36 सेकंदांनी। 5 मिनिटं अवधी दिला होता आणि त्याच्या आधीच प्लेयर आपल्या मैदानाच्या आतमध्ये जात असताना पाहायला मिळतात। सामना आहे पाटील ब्रदर्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये रायगड प्रॉपर्टी 11। दोन संघ एकमेकांविरोधात इथे झुंज देतील। सुपर 8 चा थरार आपल्याला पाहायला मिळणार मित्रांनो आणि या सुपर 8 मध्ये सुवर्ण संधी प्रेक्षकांसाठी असणार आहे। सीमेच्या बाहेर षटकार आला आणि तो तुम्ही झेललात तर तुम्हाला 200 रुपयांचं कॅश प्राइज राजाभाई केनी यांच्या माध्यमातून मिळणार आहे। तरी जिथे जिथे मोकळी जागा मिळते कोणी झेल घेऊ शकता। मला इथे मगाशी विचारायला आले प्लेयरनी घेतली तर असेल का,
तर असेल, पण तो प्लेअर मॅच मध्ये खेळणारा नसावा. तर तुमच्यासाठी सुद्धा आहे रणजित, लक्ष असू द्या तुमचं सुद्धा. आणि समोरचा क्रीडांगण मला मोकळं वाटते, त्या बाजूला जास्त फटके जातात, तिथून सुद्धा तुम्हाला 200 रुपयाचे कॅश प्राइज जमवता येऊ शकतो. तरी सर्वांना शुभेच्छा असतील आणि जाऊया पुन्हा एकदा या सामन्याकडे. ओव्हर टू यू कल्पेश आणि प्रितेश पाटील. पब्लिक कमाल कॅश साठी जो प्राइज दिलेला आहे त्यासाठी आपला झेल तेव्हाच ग्राह्य पकडला जाईल जेव्हा आपण ऑरेंज कपड्याच्या पलीकडे कॅच घ्याल. ऑरेंज कपड्याच्या आतमध्ये झेल जर घेतला तर मतलब आपला झेल ग्राह्य पकडला जाणार नाही. 200 रुपयाचा कॅश प्राइज मोकलं जाईल. आपल्याला झेल हा ऑरेंज कपड्याच्या बाहेर पकडायचा आहे. राजाभाई प्रीमियर लीग 2024 तिसरं पर्व, अंतिम दिवस आणि सुपर 8 चा थरार मात्र मित्रांनो आपल्या भेटीला येतोय. आजचा खऱ्या अर्थानं महाअंतिम दिवस याच साठी केला होता अट्टावास की शेवटचा दिवस गोड व्हावा. आणि हा आजचा दिवस खऱ्या अर्थानं गोड करण्यासाठी आलेल्या तमाम रसिक प्रेक्षकांचे पुन्हा एकदा राजाभाई प्रीमियर लीग 2024 च्या माध्यमातून हार्दिक हार्दिक असं सहर्ष स्वागत. सुपर 8 च्या लढतीना आणि थरार मात्र सुरुवात होतोय. पहिली लढत मात्र आपल्या समोर येतोय. नाणेफेक जिंकली ओमकार पाटील यांनी RP11 पेझारी संघासाठी आणि इन्व्हाइट केले विनोद पाटील याच्या पाटील तीनवीरा संघाला फलंदाजी करण्यासाठी. 4 षटक, 4 षटकांसाठी 4 गोलंदाज वापरणं बंधनकारक, 1 पॉवर प्ले आणि 3 षटक डिलिव्हर करण्यासाठी 15 मिनिटाचा अवधी अंपायरच्या माध्यमातून टाइम अलॉट केलं जाईल. 15 मिनिटाच्या आतमध्ये जर 3 षटक डिलिव्हर झाली नाहीत तर मात्र एका खेळाडूची पेनल्टी. मॅचला सुरुवात होते. पहिलं षटक होल्ड इज गोल्ड, अर्थातच हेमनगर एंड कडून प्रमोद पाटील. भन्नाट वेग, रफ्तार का सौदागर प्रमोद पाटील. राइट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू विनय पाटील. छोटा पॅकेट बडा धमाका. एकाच संघातील तिन्ही खेळाडू एकाच लाईन मध्ये पाहतोय. अर्थातच राजाभाई प्रीमियर लीग चे जनक अर्थातच सर्वेसर्वा सन्माननीय राजाभाई केनी यांचं शुभागमन आज अंतिम दिवसामध्ये झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक करूया स्वागत. पहिला चेंडूवरती धमाकेदार मात्र या धावा पाहतोय त्या अर्थातच विनय पाटील. छोटा पॅकेट बडा धमाकाच्या बॅट मधून निघाल्या त्या 3 धावा. 3 धावांनी मात्र स्कोर काढला. मात्र इथून सुरुवात करत असताना आज राजाभाई प्रीमियर लीग 2024 च्या सुपर 8 च्या लढतीला मात्र सुरुवात झालाय. 8 संघ मित्रांनो आपण पाहणार आहोत या सुपर 8 च्या लढतीमध्ये. पाटील ब्रदर्स तीनवीरा, RP11 पेझारी. नंतरची लढत असेल अव्यसेस आणि राजाभाई टायगर्स. तिसरी लढत सचिन सालुंके प्रतिष्ठान, वादळ शाबाज आणि चौथी लढत DSP टायगर आणि मनोरंजन पेझारी. अशा 4 लढती सुपर 8 चे 8 संघ. तत्पूर्वी पहिलीच लढत सुरुवात आहे RP11 पेझारी आणि पाटील ब्रदर्स तीनवीरा. यावेळी लाफ्ट करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग शॉट आणि ही झेल सुटलंय. ही झेल सुटली विनोद पाटील याची. पहिलं जीवनदान मात्र पाहतोय. गोल्डन डकचा शिकार मात्र होऊ शकले असते विनोद पाटील, परंतु झेल घेत असताना मात्र झालेली मात्र चूक पाहतोय. अशा पद्धतीच्या चुका मात्र एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर आल्यानंतर मात्र अवॉइड करणं गरजेचं असतं. आपली एक चूक मात्र आपल्या संघाच्या पायावरती कुऱ्हाडी मारू शकते. झेल सुटला गेलाय. खराब क्षेत्ररक्षण मात्र पाहतोय विनोद पाटील यांचा. कालच्या दिवसात देखील झेल सुटल्यानंतर तडाखेबंद 39 धावा विनोदच्या बॅट मधून मात्र पाहायला मिळाल्या. चांगली गोलंदाजी करत असताना मात्र प्रमोद यांना मात्र पाहतोय पहिल्या षटकामध्ये. अनऑर्थोडॉक्स स्टाईल मात्र हा मात्र जर पाहायला गेला तर शॉट मारण्याचा प्रयत्न. एकाच संघातील तिन्ही खेळाडू असल्या कारणानं मात्र कोणाचं वीक पॉइंट काय, कोणाचा स्ट्रॉंग पॉइंट आहे, कोणत्या झोन मध्ये कोणता खेळाडू चांगल्या पद्धतीने खेळतो हे तिन्ही खेळाडूंना मात्र माहिती आहे. यावेळी पुन्हा एकदा चेंडू येतोय. यावेळी पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण, फंबल झालं. फाईन लीगच्या क्षेत्रामध्ये RP11 पेझारी आणि पाटील ब्रदर्स तीनवीरा हा संघ मात्र खेळ करताना मात्र पाहतोय. आज कित्येक वर्ष पेझारी संघासाठी मात्र प्रमोद पाटील यांनी मात्र आपले योगदान दिलेलं आहे. जी धार आहे त्यांच्या गोलंदाजीची, आज जेवढे वर्ष केले सुरुवातीला झालेल्या करिअरच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत आणि आजपर्यंत त्याच धारदार वेगानं मात्र गोलंदाजी करताना पाहतोय प्रमोद यांना.
यावेळी लाफ्ट केला पुन्हा एकदा मिस टायमिंग शॉट 30 यार्ड सर्कलला मात्र कव्हर करण्याचा प्रयत्न आणि तदनंतर मात्र पाहतोय अप्रतिम झेल आणि अखेरीस मात्र बडी मछली जाल में फंस गई. विनोद पाटील बॅक टू द डगआउट. संयम संयम टेम्परामेंट दाखवणं गरजेचं होतं कारण पहिल्या चेंडूवरती फेस करत असताना मात्र विनोद पाटील यांना मात्र पहिलं जीवनदान मिळालं होतं. तदनंतर दुसरा चेंडू मात्र फेस करत असताना मात्र त्याच्यावरती कुठंतरी हलक्या हाताने चेंडू खेळणं गरजेचं होतं परंतु त्याच्यावरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला आणि तिथंच मात्र एक्सपिरियन्स खेळाडू प्रमोद पाटीलनं मात्र आपल्या हाताची जादू दाखवत मात्र विनोद पाटील नावाचा मात्र अडसर मात्र मैदानाच्या बाहेर मात्र काढला गेलाय. विकेटचं पतन झालं. 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती पाहतोय 1 बाद 5 धावा. वेद दलित युवा खेळाडू युवा टॅलेंट त्यांच्यासाठी राऊंड विकेट. वेद यांच्यासाठी टाकलेला चेंडू ऑन ड्राईव्हचा फटका. चेंडू मिडॉनच्या क्षेत्रामध्ये फील्ड केला जातोय. तद्वर मात्र 1 धाव आणि अप्रतिम एक इकॉनॉमिकल षटक मात्र या खेळाडूंच्या माध्यमातून मात्र आपल्याला पाहायला मिळालं. धावफलकावरती पाहतोय 6 चेंडूंची फेकी झाली. 6च्या सरासरीने पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 6 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. P1चा चांगल्या पद्धतीने वापर मात्र केला गेलाय. तो मात्र बॉलिंग करत असताना RP11 पेझारी संघाच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी मात्र पाहायला मिळाली. त्याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याच्या हेतून मात्र फटकेबाजी करण्याचा प्रयत्न मात्र विनोद पाटील यांच्या माध्यमातून केला गेला परंतु यश मात्र खऱ्या अर्थाने इथं पाहायला मिळालं. ते एक्सपिरियन्स खेळाडू प्रमोद पाटील यांच्यासाठी आणि इथंच मात्र जर विनोद पाटील यांच्या खेळीचा बाहेरला गेला तर अंत देखील होताना दिसला. 2 चेंडू फेस करत असताना 1 धाव त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवरती जरूर झेल सोडला होता परंतु तदनंतर मात्र RP11 पेझारी संघाच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारची चूक झाली नाही आणि तिथेच विनोद पाटील बाद होताना दिसले होते. दुसरं षटक मात्र सुरुवात होईल. दुसऱ्या षटकात पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती मात्र MIDC एंड कडून मात्र इन्व्हाइट केले गेले. स्वतः कर्णधार आयकॉन खेळाडू ओमकार पाटील यांनी चेंडू मात्र आपल्या हातामध्ये घेतलाय. काल पहिल्याच दिवशी मात्र RP11 पेझारी संघासह खेळण्यासाठी आल्यानंतर मात्र लागोपाठचे 2 सामने मात्र RP11 पेझारी संघ मात्र जिंकला होता आणि आपला संघ सुपर 8 साठी मात्र क्वालिफाय केला होता आणि तदनंतर मात्र काल संपूर्ण दिवसभर मात्र रेस्ट घेतल्यानंतर मात्र आज सुपर 8 ची पहिली लढत खेळण्यासाठी पुन्हा एकदा RP11 पेझारी हा संघ मात्र खेळण्यासाठी सज्ज होताना पाहतोय. परंतु लीग स्टेजच्या मॅच मध्ये 1 हार 2 विजय अशा पद्धतीत 2 विजय ओमकार पाटील आलेत. ओमकार आलेत MIDC एंड कडून ओव्हर द विकेट. लेफ्ट हँडेड बॅटर वेद यांच्यासाठी खोलवर टप्प्याचा चेंडू भन्नाट वेग मात्र पाहायला मिळाला. परफेक्ट ब्लॉक होल मध्ये टाकलेला हा चेंडू मात्र पाहतोय. कोणत्याही प्रकारचं उत्तर मात्र उपलब्ध नव्हतं. आता मात्र हे दोन्ही युवा टॅलेंट मात्र या मॅच मध्ये चांगल्या पद्धतीने गोलंदाजीचा सामना करण्याचा प्रयत्न मात्र पाहू शकतो. विनोद पाटील बाद झाल्यानंतर विनय पाटील वेद यावेळी लाफ्ट करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग शॉट आहे. डाऊन द फिल्डर मेकिंग नो मिस्टेक. आणखी एका विकेटचं पतन. वेद ऑल्सो बॅक टू द डगआउट. चालू झालेल्या सामन्यांसाठी प्रेक्षकांना नक्कीच सुवर्ण संधी आहे. षटकाराच्या बाहेर जर आपण झेल टिपला तर तुम्हाला राजाभाई केनी यांच्याकडून 200 रुपयांचे कॅश प्राइज अजून सुद्धा आहेत. षटकार मारला की त्या दिशेला मात्र आपल्याला झेपावायचं आहे आणि 200 रुपयाचं कॅश प्राइज आपल्या खिशात टाकायचं आहे. ओ टू कल्पेश. नेक्स्ट बॅटर ऋषी पाटील सुतारपाडा मैदानामध्ये एंटर होताना दिसले. पहिल्या दिवशीच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब ऋषी यांनी आपल्या नावावरती केला होता. आता पार्टनरशिप बिल्डअप करायची आहे. पार्टनरशिप भागीदारी बिल्डअप
दोन धावा आल्यात. धावसंख्येत दोन्ही बदलाव मात्र पाहायला मिळेल तो. अर्थातच 3 चेंडू झाल्यानंतर ओमकार पाटील यांच्या अगेन्स्ट खेळत असताना आतापर्यंत 8 धावा मात्र पाहतोय. त्या पाटील ब्रदर्स 3 वीरा या संघाच्या. ऋषी आलेत. यावेळी चांगला फटका मात्र पाहतोय. चेंडू येतोय कव्हरच्या बाजूनं सीमारेषा पार. ऋषी यांच्या बॅट मधून निघालेला हा पहिला RPL चौकार. 4 धावा. 12 धावा धावफलकावरती पाहतोय. ऋषी आणि विनय यांची खेळी मात्र अत्यंत महत्वाची असणार आहे. पाटील ब्रदर्स 3 वीरा संघाच्या दृष्टिकोनातून जर पाहायला गेलात तर ऋषी यांना मैदानावर थांबणं गरजेचं असणार आहे. 2 विकेट मात्र मैदानाच्या बाहेर गेलेत. विनोद पाटील आणि त्यानंतर विहित पाटील मात्र मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर मात्र आता ऋषी आणि विनय. पुन्हा एकदा पॅडल्स एक घुटना टेक और तमाशा देख. चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सीमारेषा पार. येतोय अनादर लागोपाठचा दुसरा RPL चौकार. खेळाडूंसाठी उभा केलाय. आज संडेचा दिवस आपल्यासाठी देखील उभा केलाय. पब्लिक कमाल कॅच. षटकाराच्या बाहेर 200 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे राजाबाई किनी यांच्या माध्यमातून. यावेळी लाफ्ट करण्याचा प्रयत्न. स्विंग आणि मिस. जोरदार धाव घेत असताना मात्र विनय पाटील धाव कंप्लीट केली. 22च्या पद्धतीने आलेली एकेरी धाव मात्र पाहिली. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर मात्र धावफलकावरती धावा पाहतोय. 2 विकेटच्या मोबदल्यात 8.50च्या सरासरीनं आतापर्यंत 17 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पाटील ब्रदर्स 3 वीरा संघ नाणेफेक हरल्यानंतर प्रथमतः फलंदाजी त्यांच्या वाट्याला आली. विनोद पाटील मैदानामध्ये आले. विनोद यांनी मात्र 3 वीरा संघाला आणि त्यांच्या समर्थकांना मात्र नाराज केलं. मात्र इथून मात्र डाव सावरण्याची जिम्मेदारी आता मात्र ऋषिकेश पाटील आणि विनय पाटील या दोघांनी मात्र आपल्या खांद्यावरती घेतले आणि इथून मात्र स्कोर कार्ड मात्र पुढे मूव्ह करण्याचा प्रयत्न हे दोन्ही खेळाडू करताना दिसणार आहेत. कारण त्यांना माहिती आहे की ही मॅच जर जिंकलो तर आपला संघ मात्र सुपर 4 राजाबाई किनी आयोजित राजाबाई प्रीमियर लीग 2024च्या या महाअंतिम विजेत्यापासून काही मॅचेस आपण दूर असणार आहोत. आपला संघ सुपर 4 साठी क्वालिफाय होईल. या 4 चमचमत्या ट्रॉफीपैकी एका ट्रॉफीवर मात्र आपण नाव मात्र कोरू शकतोय. प्रथम पारितोषिक अर्थातच या लीगचं जर पाहायला गेला तर तब्बल 1 लाख रुपये. द्वितीय पारितोषिक तब्बल 50,000 रुपये आणि तृतीय आणि चतुर्थ प्रत्येकी 35,000 रुपये. तसेच बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर आणि सर्वोत्कृष्ट खेळाडू लॉयड कंपनीची ब्रँडेड वॉशिंग मशीन आदित्य आलेत. सन्माननीय सतीशजी खराडे आपण कुठे असाल तर आपण व्यासपीठावरती येऊन सन्मानित व्हायचं आहे. आपला मित्र कौतुक पाटील आपली वाट पाहत आहेत. सन्माननीय सतीशजी खराडे आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. आपले कौतुक पाटील वाट पाहत आहेत. जाऊयात मित्रांनो मैदानाकडे. 1 धाव आली पहिल्या चेंडूवरती. आदित्य पाटील बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा. यावेळी ऑन साइडला पुल करत असताना चेंडू मात्र जातोय 2 फिल्डरच्या मध्ये मात्र फील्ड करण्याचा प्रयत्न. रनिंग लागली होती अखेरीस. हाफ स्टॉप मात्र पाहायला मिळाला. 2 धावा कंप्लीट. 3री धाव घेण्याचा मानस मात्र पाहतोय. 3री धाव घेण्याचा मानस मात्र आखला होता परंतु इथून मात्र अति घाई संकटात नाही. जर घाईगिरी घेतली धावचित पद्धतीने जर विकेट मैदानाच्या बाहेर गेली तर कदाचित आपला संघ मात्र अडचणीमध्ये येऊ शकतो. यासाठी मात्र विनय यांनी मात्र नाकारली आणि 2च धावा. 20 धावा. यावेळी बॅटची कट लागल्यानंतर मात्र चेंडू जातोय फाईन लेग क्षेत्रामध्ये. चेंडू मात्र डीप मध्ये फील्ड केला जातो. 1 धाव कंप्लीट. 2री धाव घेत असताना मात्र इथून मात्र चूक झाली आणि अखेरीस ऋषिकेश पाटील धावचितच्या पद्धतीने मैदानाच्या बाहेर. आणखी एक फलंदाज तंबूच्या आसऱ्याला. चिक चिक माईक चिक. विवेक पाटील
धावसंख्या पाहतोय 21 धावा. 21 धावा धावपालकावरती पाहतोय. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 21 धावा धावपालकावरती पाहतोय. बघा अंपायरच्या माध्यमातून जशा पद्धतीने फिल्डिंग साईडला वॉर्न केलं जातं, बॅटिंग साईड साठी देखील वॉर्निंग असणार आहे. एक फलंदाज बाद झाल्यानंतर लगेच दुसरा फलंदाज मैदानात येणं गरजेचं असणार आहे. बॅटिंग साईड जर टाइम कन्झ्युम करतोय वाटलं तर अंपायर्स पेनलाइज करणार नाहीत फिल्डिंग साईडला, कारण कधी कधी एखादे टीम्स बॅटिंग साईडनं अशा पद्धतीने असतात की त्या टाइम बॅटिंग टीम टाइम कन्झ्युम करतात आणि पेनल्टी मात्र आपण मागत असतो फिल्डिंग साईडसाठी. यासाठी मात्र वॉर्निंग देखील दिली जाते प्रत्येक विडी अंपायरच्या माध्यमातून. यावेळी विनय देखील मैदानाच्या बाहेर जाताना दिसतील. विकेटची पडझड व्हायला मात्र सुरुवात झाली. एक एक विकेट मात्र मैदानाच्या बाहेर जाताना दिसत. आतापर्यंत 4 विकेट मात्र मैदानाच्या बाहेर जाताना 3 विकेट मात्र 4 विकेट मैदानाच्या बाहेर जाताना दिसलेत. विनोद, वेद, ऋषिकेश आणि आता मात्र विनय देखील मैदानाच्या बाहेर जाताना दिसलेत. धावसंख्येचा विचार करायला गेला तर आता जी धावसंख्या पाहतोय 21 धावा धावपालकावरती लागल्या गेल्यात. 3 षटक, तिसरं षटक मार्गस्थ असताना 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि 21 धावा आतापर्यंत धावपालकावरती लागल्या गेल्यात. 7 चेंडू मात्र येणं शिल्लक असणार आहे. इथून साहिल नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. विवेक देखील त्यांच्या समेत असणार आहे, परंतु शेवटचा चेंडूचा सामना करत असताना साहिल यांना काहीतरी कमाल करावी लागणार आहे. तदनंतर खऱ्या अर्थानं विवेक पाटील यांच्यावरती देखील जिम्मेदारी येणार आहे या मॅच मध्ये, कारण जो सातत्यपूर्ण कामगिरी करत होता विनोद पाटील यांच्या कामगिरीवरती संपूर्णपणे या मॅच मध्ये जर पाहायला गेलात तर ही टीम आज विनोद पाटील यांच्यावरती सर्वस्वी मात्र अवलंबून होती की काय असं चित्र मात्र मैदानामध्ये वाटायला लागलंय. शेवटचा चेंडू आदित्य यांचा चेंडू मात्र लेफ्ट केलाय, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चेंडू जातोय 1 बाउन्स ओव्हर द बाउंड्री लाईन. सीमा दरम्यान आपलं हे राजाबाई प्रीमियर लीग 2024 पर्व तिसरं दिवस क्रमांक 3 आहे. 25. इथे मान्यवरांची मांदियाळी येत असताना आपल्याला दिसणार आहे. आपल्या इथे उपस्थित आहेत शिवसेनेचे पोयनाड विभाग प्रमुख आदरणीय श्री अरविंदजी पाटील इथे उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान मी विनंती करतो की राजाबेकीनी त्यांचं स्वागत करायचं आहे. शिवसेनेचे पोयनाड येथील विभाग प्रमुख आदरणीय श्री अरविंद पाटील यांचा शुभ सन्मान राजा बेकेनी यांच्या शुभ हस्ते एक मायेची शाळ देऊन त्याचा सन्मान करण्यात येत आहे. त्याच पद्धतीने आमच्या या स्पर्धेचे प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावर करण्यात येत आहे. त्यांच्यासोबत आपल्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते पेजारी येथील आदरणीय श्री नितीनजी पाटील सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा स्वागत मी विनंती करतो की राजा बेकेनी यांच्या शुभ हस्ते करण्यात यावा. नितीनजी पाटील इथे उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा मायेची शाळ देऊन त्यांचा शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावर करण्यात येत आहे. राजाबाई प्रीमियर लीग 2024 अर्थातच पर्व क्रमांक 3 या तिसऱ्या पर्वामध्ये ही स्पर्धा आपण पाहत आहोत. सुपर 8चे सामना थरार त्या दिशेला सुद्धा जायचं आहे. तत्पूर्वी मान्यवरांचा सन्मान आपण व्यासपीठावरून करण्यात येत आहे. आदरणीय राजाबाई केनी यांच्या शुभ हस्ते मायेची शाळ भगवी शाळ आपण त्यांना सुपूर्द करतोय. त्याच पद्धतीने प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ त्यांना प्रदान करून त्यांचा शुभ सन्मान आपण करत आहोत व्यासपीठावर. धन्यवाद मान्यवर अरविंदजी पाटील आणि त्याचप्रमाणे नितीनजी पाटील आमच्या स्पर्धेमध्ये आपला अमूल्य वेळ दिलात, उपस्थिती दाखवलीत त्याबद्दल खूप खूप मनपूर्वक धन्यवाद. ओ टू कॉम्बॉक्स. पुन्हा एकदा मान्यवरांचं हार्दिक शुभ स्वागत. राजाबाई प्रीमियर लीग 2024च्या माध्यमातून पाहायला गेला तर आजचा हा अंतिम दिवस आणि मान्यवरांची रेलचेल मात्र आपण या प्रमुख व्यासपीठावरती आपण पाहू शकताय. सर्व मान्यवरांचं आज पुन्हा एकदा स्वागत आणि त्यांच्या स्वागतासाठी मात्र साहिल यांच्या बॅट मधून हा तडाखेबंद षटकार आणि कार्बन कमाल कॅच मात्र पाहतोय पब्लिकच्या माध्यमातून. आपण यायचं आणि आपल्या नावाची नोंद करायची आहे.
घेतलेला आहे. ऋग्वेद पेझारीवरून आलेत. ऋग्वेद पाटील पेझारीवरून आलेत. पुन्हा एकदा सज्ज होताना दिसतील कॅच साठी. मध्ये आपण बाउंड्री लाईन वरती याल, एखादा खेळाडू कॅच घेत असताना त्याला डिस्टर्ब करू शकताय. यासाठी आपल्याला ऑरेंज पट्ट्याच्या पलीकडे झेल घ्यायचा आहे. न्यू बॅटर रोहित आलेत मैदानामध्ये. यावेळी थ्रू दी कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. चेंडू जातोय डीप पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. चेंडू अडवला जाईल. तद्वर मात्र 1 धावेला मात्र 2 धावेमध्ये कन्वर्ट केलं गेलंय आणि 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावपालकावरती धावा पाहतोय 35. 35 धावा धावपालकावरती लागल्या गेल्या. शेवटचा 1 चेंडू शिल्लक. विवेक पाटील यांना मोमेंटम जर आपल्या संघाच्या बाजूने खेचायचा असेल, अर्थातच पाटील ब्रदर्स 3 वेळा संघासाठी, तर हा चेंडू एक चौकार किंवा षटकारामध्ये कन्वर्ट करणं गरजेचं असणार आहे. हा चेंडू ज्या संघाच्या बाजूने जाईल ना, त्या संघाच्या बाजूने मोमेंटम येईल. देवांग पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वगैरे. देवांग यांच्या माध्यमातून बन्नाट वेगानं टाकलेला चेंडू पाडल्यानंतर सबमरीन डिलिव्हरी प्रमाणे खोलवर पद्धतीचा राहिला आणि त्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये जातोय डॉट बॉल. डॉट बॉलनं मात्र पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावपालकावरती पाहतोय 35 धावा आणि आता मात्र बनवायच्या आहेत येणारे 24 चेंडू. 9च्या स्ट्रिंग रेटनं 36 धावा बनवायच्या आहे. तत्पूर्वी नाणेफेक घेण्यासाठी यायचा आहे. दुसरा सामना आपल्या समोर येईल. सुपर 8चा थरार अव्हीएसएस आणि राजाभाई टायगर दोन्ही कॅप्टन यायचं. प्रेझेंटेशन बॅक बॉक्स मध्ये आपल्या समोर टॉस मात्र उडवला जाईल. 24 चेंडू आणि 36 धावांची गरज असताना कशा पद्धतीने खेळ केला जाईल, अर्थातच हे ऐकवण्यासाठी पुन्हा एकदा मायक्रोफोनवर इन्व्हाइट करतो प्रितेश पाटील, झिराड अलिबाग. अव्हीएसएस आणि राजाभाई टायगर्स या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की लवकरात लवकर आपण मंचाच्या समोर नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी यायचं आहे. अविनाश पाटील, प्रणय टेंगळे. अव्हीएसएस या संघाचे कर्णधार, कृपया आपण लवकरात लवकर यायचं आहे. विपक्ष संघ राजाभाई टायगर्स या संघाचे कर्णधारांनी सुद्धा विनंती आहे की आपण मंचाच्या समोर नाणेफेक घेण्यासाठी यायचं आहे. हॅलो हॅलो माइक चेक. हॅलो हॅलो म्यूट आहे हो, त्याला म्यूट होतो तो. हा म्यूट. कल्पेजा टॉस आहे ना तुझ्याकडे? टॉस आहे ना तुझ्याकडे? सिंगल ऑपरेट केलास ना. सोडला की लॉंग प्रेस केला की ऑफ होतो. नॉर्मल प्रेस केला. नाणेफेकीचा कौल पुढला सामना होणार आहे अव्हीएसएस आणि त्यांच्या विपक्षामध्ये राजाभाई टायगर्स. दोन संघ अव्हीएसएस पिटकेरी, राजाभाई टायगर्स हेमनगर. कुसुंबळे विभागातील पंचक्रोशीतील दोन्ही संघ आहेत आणि उपस्थित आहेत जीवन दिगंबरजी पाटील आणि स्वप्नील जी म्हात्रे. या दोघांच्या उपस्थित आपण टॉस घेणार आहोत. दरम्यान जीवन दिगंबरजी पाटील पत्रकार आहेत, त्याच्यामुळे हे जे सामने चालू आहेत त्यांच्याकडून मला हे अनुभव त्यांच्याकडून नक्कीच ऐकायचा आहे. कॅमेरामॅन फोकस करो यार. गुरुग्राम पंचायत कुसुंबळेचे सदस्य आहेत जीवनजी पाटील आणि त्याच पद्धतीने अलिबाग तालुका संघटक शिवसेनेचे पदाधिकारी आहेत आणि राजाभाई केनी यांना ते सातत्याने साथ देत आहेत आणि त्यांचं मनोगत आपण या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकून घेऊया. जीवन दिगंबर पाटील.
नमस्कार. आज या चिखली सूर्या रोशनी कंपनीच्या मैदानावरती राजभाई केणी यांनी जी ही RPL प्रीमियर लीग स्पर्धा भरवलेली आहे, या स्पर्धेचा हा तिसरा वर्ष आहे. खरोखर की एक ग्रामीण भागातील खेळाडू, तसा आमचा हा भाग कुसुंबळे परिसर आणि आपला पोयनाड परिसर म्हणजे ग्रामीण भाग आहे. आणि या ग्रामीण भागामधील खेळाडू हे आपले बाहेर पडत नाहीत, आपल्या गावापुरते किंवा आपल्या पंचक्रोशीपुरते मर्यादित असतात. आणि ते खेळाडूंना एक मोठं व्यासपीठ मिळावं आणि आपल्या गावातील खेळाडू हा शहरापर्यंत किंवा आमच्या राज्यापर्यंत पोहोचावा अशी एक आशा आणि त्याच्यासाठी प्रयत्न आणि त्याच्यासाठी सर्वस्व झोकून देणारं आमचं हे नेतृत्व म्हणजे आदरणीय राजाभाई केणी यांनी आज ही प्रीमियर लीग स्पर्धा हे तिसरं वर्ष आहेत. आणि या तिसऱ्या वर्षात आज हा सुरेख खेळ या ठिकाणी चालू आहे. आणि खरोखर राजाभाई मी तुम्हाला धन्यवाद देतो की आज आपल्या या परिसरामधील जे खेळाडू आहेत ते खेळाडू आजपर्यंत आपल्या स्थानिक पातळीवर खेळत होते, परंतु आज आपण ही प्रीमियर लीग स्पर्धा भरवून आज हे मोठं व्यासपीठ या खेळाडूंना या ठिकाणी दिलेलं आहे. कारण आज ही स्पर्धा आपण लाईव्ह पाहत आहोत आणि ही स्पर्धा आज आपल्या परिसरात नाही, जिल्ह्यात नाही, महाराष्ट्रात नाही, तर संपूर्ण देशात किंवा देशाच्या पलीकडे सुद्धा यूट्यूब चॅनलच्या द्वारे अनेक प्रेक्षक पाहत आहेत. आणि खरोखर की या परिसरातील खेळाडू पुढे जावेत हीच एक आशा राजाभाईंनी या ठिकाणी आणि त्या आशेच्या माध्यमातूनच ही स्पर्धा भरवलेली आहे. आणि हा मैदान या ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे की या परिसरातील हे खेळाडू यांनी उत्तुंग झेप घ्यावी आणि आपला आणि राजाभाईंचं नाव संपूर्ण देशात करावं. कारण याच्यातून IPL सुद्धा एखादा खेळाडू IPL ला जाऊ शकतो किंवा आपल्या देशाच्या टीममध्ये सुद्धा जाऊ शकतो. अनेक खेळाडू उत्तुंग खेळाडू आहेत आणि पुढे घडावेत हीच एक अपेक्षा राजाभाईंनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. कारण असे सामने आम्हाला तुरळक पाहायला मिळतात आणि आज या ठिकाणी आपण त्या सामन्यांचा आनंद घेत आहोत. धन्यवाद. धन्यवाद जीवन काका. आणि इथे आपण नाणेफेकीचा कौल घेणार आहोत. स्वप्नीलजी म्हात्रे. दोन संघ आहेत, राजाबाई टायगर्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये VSS. कॅमेरा समोर आहे, कृपया असं प्रणय टिंगले. नाणेफेक लागलेली आहे ते राजाबाई टायगर्स या संघाकडे. दोन्ही संघ या विभागातील आहेत. मला तर वाटते गेल्या वर्षी तू VSS संघाचा आयकॉन होतास, यावर्षी त्यांच्या विरोधात तुला झुंज द्यायची असेल. सर्वप्रथम तुझा निर्णय काय असेल आणि VSS संघाविरुद्ध खेळताना तुझी स्ट्रॅटेजी काय असेल? अवीचं प्लॅनिंग काय माहिती आहे तुला? फिल्डिंग आणि अवी सोबत तू खेळलेला आहेस, तर अवीची प्लॅनिंग काय असते त्याचा तुझा आढावा असेल काहीतरी मनामध्ये काय आहे? प्लॅनिंग गुलदस्ताच असणार आहे. आता आपल्या बाजूने फलंदाजी असणार आहे VSS संघ. पहिले सामने आम्ही पण पाहिले की गडबड करत होता VSS संघ फलंदाजीमध्ये. या क्षणी कोणती स्ट्रॅटेजी आहे का आपल्या लाईनअप मध्ये फलंदाजी, किंवा कुठल्या फलंदाजाला पुढे पाठवणार, मागे ठेवणार, असं काही चेंजेस? लाईनअप कंडिशन प्रमाणे डिसाईड करता येईल. 60+ स्कोर मारण्याचा प्रयत्न असेल आमचा. नक्कीच. धन्यवाद राजाबाई टायगर्स, तुम्हाला सुद्धा शुभेच्छा. आणि VSS तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. मान्यवरांचा सुद्धा धन्यवाद. मी विनंती करतो की आपण आसन वाचे आणि पुन्हा एकदा जाऊया OTU कॉम्बॉक्स. प्रितेश. थँक्यू प्रलय. राजाभाई प्रीमियर लीगच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर क्रिकेट खेळाडू आणि क्रिकेट रसिकांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि घेऊन जातोय थेट मैदानावरती, जिथे मात्र माझ्या अत्यंत रोमहर्षक स्थितीत पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिलं आपण पाहिलं विवेक याचं. यावेळी मात्र आपण पाहतोय चेंडू बराचसा वेळ हवेमध्ये
आणि मात्र चेंडू फ्लाय झालाय डीप मिडविकेटच्या बाहेर आला एक उत्तुंग असा षटकार. लाभेश मात्र आपण पाहतोय मैदानावरती पहिला चेंडूवरती ठोकतोय एक गगनभेदी असा षटकार. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय लाभेशच्या माध्यमातून एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तिथे आहे जरूर तोपर्यंत मात्र आपण पाहतोय डबल सुद्धा कंप्लीट केली जाते. 36 धावांचा टार्गेट समोर पाहायला मिळते आणि त्याच्या प्रत्युत्तर दाखल खेळत असताना अद्यापर्यंत 12 धावा धावफलकावरती आल्यात. विवेक पाटीलने पहिल्या षटकात केलेली गोलंदाजी अत्यंत बहरदार होती. अगदी वैशिष्ट्यपूर्ण स्वरूपाची गोलंदाजी त्याने मात्र पहिल्या षटकामध्ये सादर केली. पण त्यानंतर आपण पाहतोय विनय अगदी एक्सपेन्सिव्ह गोलंदाजी करत असताना येथे मात्र अगदी समोर क्या बात है, स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, एक बिगी. आता मात्र रंगात येत असताना पाहायला मिळतोय गोलंदाज विनय वरती तो मात्र हल्लाबोल करतोय. त्याचा अगदी खरपूस समाचार त्याने मात्र घेतलेला आहे आणि या षटकामध्ये सेन्सेक्स प्रमाणे धावसंख्येचा भाव वधारत असताना पुन्हा एकदा परंतु यावेळी मात्र आपण पाहतोय कोणताही क्षेत्ररक्षक कव्हर्स मध्ये पाहायला मिळत नाहीये. सिंगल घेतले, डबलचा अटेम्प्ट, डबल सुद्धा अगदी वेगाने कंप्लीट केले. धावा येत आहेत, धावा मात्र आपण पाहतो अगदी वेगाने वाढत असताना पाहायला मिळत आहेत. धावफलकावरती तब्बल 20 धावा लागल्यात आणि RP11 पिजारी संघ मात्र आपण पाहतोय अत्यंत फुलातून स्वरूपाची फलंदाजी मैदानावरती करत असताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी करणाऱ्या संघाला आता मात्र गुच्छामध्ये विकेट घ्याव्या लागतील. येथे मात्र विकेटची आवश्यकता आहे. यावेळी मात्र आपण पाहतो अत्यंत चांगला स्ट्रोक पाहायला मिळालाय. चांगल्या पद्धतीने आपण पाहतोय जागा बनवली चेंडू डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. तिथे मात्र क्षेत्ररक्षकाकडून होते मिस फील्ड आणि तोपर्यंत मात्र आपण पाहतोय 2 धावा येथे सहजगत्या कंप्लीट केल्या जातात. 3 धावा धावफलकावरती मात्र आपण पाहतोय 23 धावा लागलेल्या आहेत. डावाची पायाभरणी आणि डावाचं फाउंडेशन जे आहे ते मात्र चांगल्या पद्धतीने रचलं गेलेलं आहे. या ओव्हर नंतर पाणी घेऊन जायचं आहे. ओहो, अत्यंत चांगला शॉट पाहायला मिळाला. अगदी खुलामध्ये हा चेंडू होता आणि ओमकार पटेल मात्र आपण पाहतो अगदी सेन्सेबल क्रिकेट मैदानावरती पेश करत असताना पाहायला मिळतोय. धावफलकावरती 24 धावा लागल्यात आणि आता मात्र ड्रिंक्स ब्रेक असणार आहे. 12 चेंडूंमध्ये विजयासाठी आता मात्र 12 धावांची आवश्यकता असणार आहे. जोपर्यंत ड्रिंक्स ब्रेक आहे तोपर्यंत आम्ही घेऊन जातो डीजे मास्टर कडे. आपण पाहतो अगदी चांगल्या पद्धतीने जमलेली पाहायला मिळते. ओमकार मात्र लाभेटला अगदी तोला मोलाची साथ देतोय आणि त्याचमुळे आपण पाहतोय पहिल्या 2 षटकांमध्ये अगदी चांगल्या पद्धतीचं वर्चस्व त्याने अद्यापपर्यंत प्रस्थापित केले. दोन्ही बॅट्समन मैदानावरती अत्यंत बहरदार इनिंग खेळत असताना पाहायला मिळत आहेत. आता मात्र
खऱ्या अर्थानं टीम वर्कची अपेक्षा असणार आहे. टीम वर्क मेक अ ड्रीम वर्क असं म्हटलं जातं आणि तेच टीम वर्क आता पाटील ब्रदर 3 वेळा संघाला मैदानावरती दाखवून द्यावं लागेल. शेते मात्र आपण पाहतो अडचणीचा सामना करताना पाहायला मिळतोय. पाटील बदल 3 वेळा संघ गोलंदाजी मार्कवरती ऋषिकेश पाटील आता मात्र सज्ज होत असताना राईट अप ओव्हर द विकेटने समोर मात्र आपण पाहतोय ओमकार पाटील पाहायला मिळतोय. संघाचा कॅप्टन आहे. चांगल्या पद्धतीने इनिंगने त्याने मात्र सुरुवात केली. यावेळी आपण पाहतो ओमकार अगदी गॅप मध्ये चेंडू खेळतोय. त्याने आधीच ओळखलं होतं ते कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये आणि त्याचमुळे की आपण पाहतोय 2 धावा अगदी आरामात सहजगत्या कंप्लीट केल्या जात आहेत. धावफलकावरती आता मात्र 26 धावा पाहायला मिळतात. विजयासाठी अजूनही 10 धावसंख्येची आवश्यकता आहे. मॅच मध्ये अजूनही दमखम बाकी आहे परंतु चांगल्या पद्धतीने प्रयत्न आता मात्र 3 वेळा संघाला करून दाखवावे लागतील. येथे मात्र आपण पाहतोय ओमकार पाटील अगदी सेन्सेबल क्रिकेट मैदानावरती पेश करत असताना क्वालिटी वाली बॅटिंग मात्र ओमकारच्या माध्यमातून पाहायला मिळते. धावफलकावरती आता एकंदरीत 27 धावा लागल्यात. आता इक्वेशन जर आपण पाहिलं तर 10 चेंडू आणि 9 धावा अशा स्वरूपाची समीकरण मैदानावरती पाहायला मिळते. ऋषिकेशचा नेक्स्ट बॉल यावेळी आडवा बॅटने खेळलाय. डीप विकेट रिझलला चेंडू ट्रॅव्हल करत असताना क्षेत्ररक्षक तिथे पाहायला मिळते. गडबड गोंधळ कन्फ्युजन परंतु अंतिम क्षणी मात्र आपण पाहतोय ओमकारने लाभेशला मात्र माघारी परतवले. सिंगल मिळत असताना या षटकात ऋषिकेश मात्र आपण पाहतोय या षटकामध्ये अत्यंत अप्रतिम स्वरूपाची गोलंदाजी करत असताना या षटकामध्ये ऋषिकेशने खऱ्या अर्थानं धावसंख्येला ब्रेक लावलाय. पहिल्या 2 षटकांमध्ये धावसंख्येचा आलेख जर आपण पाहिला ना तो अगदी वधारलेला होता पण तोच आलेख आता मात्र अगदी कमी झालेला पाहायला मिळतोय. स्लोवर वन फेकून दिलाय समोरच्या दिशेने. यावेळी ओमकारच्या बॅटमध्ये एक ब्रँडेड षटकार. कॅप्टन मात्र आपण पाहतोय मैदानावरती तळ ठोकून उभा आहे आणि आपल्या संघाला विजयाच्या दिशेने तो आता मात्र नेत असताना पाहायला मिळतोय. दोन्ही बॅट्समनने खऱ्या अर्थानं आपण पाहतोय पॉवर प्लेमध्ये सुंदर बॅटिंग केली. त्यानंतर क्षेत्ररक्षण विस्तारित झाल्यानंतर सुद्धा गोलंदाजावरती त्याने प्रहार केले, आक्रमण केली आणि त्याचमुळे आता मात्र ओमकार पाटीलचा हा फटका आपल्या संघाला विजयी करण्यात ठरतोय आणि अशा पद्धतीने आरपी लोणपेजारी संघाने सेमीफायनल मध्ये प्रवेश केलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन टीम आरपी लोणपेज.